महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कडवणला रस्त्यावर कांदा ओतत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलदारांना निवेदन, सरकारी धोरणांचा निषेध। कडवण सरकारने कांद्याला 1235 रुपयांचा बाजारभाव जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप करत कडवण येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा ओतून देत संताप व्यक्त केला। सरकारने जाहीर केलेली 1235 रुपयाची खरेदी तात्काळ बंद करून शेतकऱ्यांना कमीत कमी 2500 ते 3000 रुपये क्विंटल प्रमाणे सर्व शेतकऱ्यांना कांदा खरेदी करावा। शेती व शेती उपयुक्त कामासाठी ट्रॅक्टरला मुबलक प्रमाणात डिझेल उपलब्ध करून देण्यात यावे। रासायनिक खतांच्या किमती स्थिर ठेवून रासायनिक खतांच्या किमती न वाढवता शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पुढील हंगामासाठी रासायनिक खत उपलब्ध करून द्यावे। नाफेडचा कांदा मार्केट कमिटीमध्ये खरेदी करून मार्केटमध्ये त्याची नोंद करावी। विकलेल्या मालाला 1500 रुपये अनुदान द्यावे। या मागण्या शेतकऱ्यांनी केल्या। कडवण बसस्थानकासमोर रस्त्यावर कांदा ओतून देत सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। तहसीलदार रोहिदास वारुडे, पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांना निवेदन देण्यात आले। यावेळी विलास रौंदड, महेंद्र हिरे, घनश्याम पवार, काशीनाथ गुंजाळ, संदीप शिंदे, शशिकांत हिरे, योगेश पगार, रामकृष्ण जाधव, महेंद्र पवार, रामा पाटील, विनोद खैरनार, जगन पाटील, बबन वाघ, संजय पाटील, मनोज रौंदड, केवळ रौंदड, शिवाजी रौंदड, प्रसाद निकम, NK आहेर, सुभाष रौंदड, संजय निकम, दिनेश खैरनार, मधुकर पाटील, सुनील मोरे, कैलास पाटील, रमेश बच्चाव, किशोर पवार, सचिन पवार, साहेबराव पवार, रवींद्र गुंजाळ, रावसाहेब गुंजाळ, शरद रौंदड, सागर रौंदड, मोहन रौंदड, बापू रौंदड, राजेंद्र वाघ, सचिन खैरनार, सतीश पवार, अनिल रौंदड आदींसह शेतकरी उपस्थित होते। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।